नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण उपवासाचे मऊ लुसलुशीत असे आप्पे कसे बनवायचे ते पाहूया। इथे मी 1 वाटी वरई घेतलेली आहे, याला भगर देखील म्हटलं जातं। ही वरई आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। यात पाणी घालून आपण 4 ते 5 तास याला भिजवत ठेवू किंवा रात्रभर भिजवत ठेवलं तरी चालेल। त्याचबरोबर इथे मी पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा देखील आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन पाणी घालून हा देखील आपण 1 रात्रभर भिजवत ठेवू। मी ही वरई आणि साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवलेला होता। आता वरईवरील पाणी आपण काढून घेऊया आणि हा साबुदाणा आणि वरई एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि हे मिश्रण आपण मिक्सरला हलकसं फिरवून घेऊ। हे मिश्रण मी मिक्सरला हलकसं फिरवून घेतलेलं आहे। आता यामध्ये पाऊण वाटी दही घालायचं। दही शक्यतो आंबटच घ्यायचं, जेणेकरून आपल्या आप्प्याला चव छान येते। आणि मिक्सरला छान बारीक करून घेऊया। इथे हे मिश्रण मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया। यात चवीप्रमाणे सेंदव मीठ घालू। छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकून 15 मिनिटांसाठी याला सेट होण्यासाठी ठेवू। 15 मिनिटांमध्ये आपलं हे मिश्रण छान सेट होतं। यात आपण अर्धा चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घालू। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे देखील घालूया। आणि छान मिक्स करून घेऊ। आता आपण याचे आप्पे करायला घेऊ। जेव्हा आपल्याला आप्पे करायला घ्यायचे तेव्हाच यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं। मी इथे एक आप्पे पात्र गॅसवरती तापवत ठेवलेलं होतं। यामध्ये आपण थोडं तेल घालून घेऊ आणि आप्प्याचं बॅटर यामध्ये सोडून घेऊया। हे आप्पे आपण 2 ते 3 मिनिटे झाकून छान वाफवून घेऊया। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले हे आप्पे एका साइडने छान वाफवून होतात। आपण आप्प्यांची बाजू पलटवून घेऊया। ती घालू आणि दुसऱ्या साइडनेही 3 ते 4 मिनिटे हे आप्पे छान वाफवून घेऊया। 4 मिनिटांमध्ये आपले हे आप्पे छान वाफवून होतात। आता आपण याला काढून घेऊ। आणि इथे आपले उपवासाचे मऊ आणि लुसलुशीत असे आप्पे बनून तयार आहेत। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अँड स्पॉन्जी झालेले आहेत। याला मी शेंगदाण्याच्या चटणी बरोबर सर्व केलंय। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।